माझ्या एका चुकीमुळे आज माझे सिलेक्शन झाले नाही. तर आज सकाळ सकाळी माझ्या मित्राचा कॉल आला आणि तो मला बोलला, चल आज जॉब वेकेन्सी आहे. तर मग काय, सकाळचे वाजले 7 आणि मी पण झालो पूर्णपणे रेडी. कारण की आज आपल्याला जायचं होतं जॉब इंटरव्ह्यूला. जेवढं अवघड जॉब इंटरव्ह्यू नसतं तेवढं अवघड मला इथून गाडी फिरवणं असतं. कारण की जागा खूप छोटी आहे आणि मला पूर्ण ताकद लावून अशी गाडी उचलावं लागते. तर मग काय, आपण गाडी पण ओढून घेतली आणि आता आपण निघालो आहे जॉब इंटरव्ह्यूसाठी. तेवढ्यात मला आठवलं, खूप दिवस झाले आपल्या काळ्या घोड्याला पाणी पाजलं नाही. आपला काळा घोडा काही साधंसुद्धा पाणी नसतो पेत, त्याला लागतं 150 रुपये लिटरवालं ओरिजिनल पाणी. मग काय, लगेच भाऊला सांगितलं, भाऊ चल पाणी पाज. भाऊनी पण त्याला पाणी पाजलं 150 रुपये लिटरवालं आणि आपण निघालो आहे आता आपल्या जॉब इंटरव्ह्यूला. तेवढंच बघितलं तर काय, खूप जास्त धुकं पडलेलं आहे. तुमच्या इकडं पण धुकं आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मग काय, मी तेवढ्यात आलो कंपनीच्या गेटजवळ. तिथं पण खूप जास्त धुकं होतं. त्या धुक्यामुळे मी खूप जास्त वल्ला झालो होतो. जेव्हा कंपनीच्या गेटजवळ आलो, बघतो तर काय, ऑलरेडी 40-50 मुलं माझ्या आधी इंटरव्ह्यूसाठी आलेली. मला हाच धाक पडला की माझं सिलेक्शन होतं का नाही होत. हे तर काहीच नाही, मध्ये आलो तर अजून मुले असे बेवरस सारखे बसलेले जॉब इंटरव्ह्यूसाठी. तेवढ्यात आमचे सर आले आणि ते सर्वांना सांगता, तुम्ही आज बिंदास जा, उद्या तुम्हाला परत इंटरव्ह्यूला बोलू. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.